शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससह भाजपला खडेबोल सुनावलेत। सत्तेसाठी आम्ही लाचार होणार नाही आणि कुणाची पालखीही वाहणार नाही अशी आक्रमक भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली। स्वबळ केवळ निवडणुकीपुरतं असू नये अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावलाय। तर हिंदुत्व हे कुणाचं पेटेंट नाही असं भाजपला ठणकावलं। शिवसेनेच्या 55व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते। आपण उगाचच कोणाची तरी पालखीही वाहणार नाही हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागेल। शिवसेनेचा जन्म हा न्याय हक्कासाठी झालेला आहे, दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यासाठी नाही। आम्हाला पालखीला म्हणजे ती दिंडी वेगळी, ती आता दिंड्या तर सुरू होतील, कृपा करून गैरसमज करू नका। त्या दिंड्या वेगळ्या, तो ती मानाची पालखी असते, पण त्या हलत्या चलत्याच्या पालखीला खांदा देणं ह्याच्यासाठी शिवसेनेचा आणि शिवसैनिकाचा जन्म झालेला नाही। आम्ही चालू ते स्वाभिमानाने चालू, अभिमानाने चालू। कोरोनाच्या नियमांचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देणाऱ्या अजित पवारांच्याच कार्यक्रमात तुफान गर्दी झाल्याचं पुण्यात पाहायला मिळालं। राष्ट्रपती कार्यालयाचं उद्घाटन झालं, त्या कार्यक्रमात कोरोनाचे नियम अक्षरशः पायदळी तुडवले गेले। त्यावरून अजित पवारांवर जोरदार टीकाही झाली। चूक लक्षात येताच अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली। विशेष म्हणजे विकेंडला घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाईचा इशारा सकाळी अजित पवारांनीच दिलेला होता। लोकलवर अजूनही मुंबईकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे। मेडिकल एक्सपर्टच्या सल्ल्यानुसारच निर्णय होणार असल्याचं मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले। लोकलबाबत निर्णय टास्क फोर्सच्या सल्ल्यानं होणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। वसई विरारमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध पुन्हा वाढवले आहेत। वसई विरारचा लेवल 2 मधून लेवल 3 मध्ये समावेश झालाय। कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतला। त्यामुळे पुन्हा दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू राहतील। सोमवारी 21 जून पासून पुढचे आदेश येईपर्यंत पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरामध्ये हे निर्बंध लागू असतील। लोणावळ्यात पर्यटकांना मज्जाव करण्यात आला। भुशी डॅम, टायगर पॉइंट, सहारा ब्रिज, लायन्स पॉइंट या पर्यटन स्थळी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली होती। रायगड पोलीस चौकी ते लोणावळा शहरापर्यंत वाहनांची मोठी रांग लागली होती। पर्यटनावर बंदी असताना देखील अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेत। भुशी डॅमवर देखील सकाळपासूनच पर्यटकांची रेग लागली होती। अखेर पोलिसांनी धरण परिसरात जाऊन पायऱ्यांवरून पर्यटकांना अक्षरशः हुसकावून लावलं। नागपुरात सोमवारपासून रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं उघडी राहणार आहेत। नागपूर सध्या लेवल 1 मध्ये आहे, त्यामुळे दुकानं 8 वाजेपर्यंत सुरू राहतील। मात्र शाळा कॉलेजेस बंद असतील। केवळ शहरातील मॉल, चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह 50% क्षमतेमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत। उपाहारगृह 50% क्षमतेमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील। सरकारनं घालून दिलेल्या निकषाप्रमाणे वर्धा जिल्ह्याचा समावेश लेवल 1 मध्ये करण्यात आला आहे। त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार आता नियमितपणे सुरू राहतील। सर्व दुकानं, सेवा, उद्योग यांना कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे। कोरोनाच्या नियमांचं पालन केलं नसल्यास पुढील 6 ते 8 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशारा एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिलाय। देशात लसीकरण मोहिमेला गती मिळत असली तरी कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत। तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर मोठा परिणाम होणार असल्याचं कोणतंही चिन्ह सध्या तरी दिसत नसल्याचं गुलेरिया म्हणाले। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता अधिक आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 खाटांचं पेडियाट्रिक वॉर्ड तयार करण्यात आलंय। 4 आयसीयू बेड आणि 95 ऑक्सिजन बेड असलेल्या या वॉर्डमध्ये सगळ्या गोष्टी सज्ज ठेवण्यात आल्या। राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली। शासकीय लसीकरण केंद्रात ही मोहीम राबवली जाते। 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरवण्याची मुभा केंद्र सरकारनं राज्यांना दिली होती। त्यानुसार राज्य सरकारनं 30 ते 40 वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतलाय। चंद्रपूरच्या आनंदवन कुष्ठरोगी पुनर्वसन प्रकल्पाला 4000 लसींची गुरुदक्षिणा मिळाली आहे। कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्या भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक असलेले डॉक्टर कृष्णा इल्ला यांनी ही गुरुदक्षिणा दिली। डॉक्टर कृष्णा आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत। आनंदवनात या लसींची पहिली खेप पोहोचली। आजपासून लसीकरणाला सुरुवात देखील झाली। मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने 30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाची मोहीम आजपासून सुरू झालेली आहे। महापालिका हद्दीतील 5 विविध लसीकरण केंद्रांवर लस पुरवली जाते। 12 ते 4 या वेळेत या 5 केंद्रांवर लस दिली जाते। मोरवा स्कूल, सेंट जोसेफ फादर हायस्कूल, नाझरेथ हायस्कूल, दीपज्योती हायस्कूल आणि सेवन स्किवर शाळेत लसीकरण मोहीम सुरू आहे।
आषाढी एकादशीनिमित्त 20 जुलैला मुख्यमंत्र्यांचा दौरा पंढरपुरात आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री करतात. त्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली. त्याप्रमाणे लसीकरणाला सुरुवात झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुलांच्या डोक्यावरील आईवडिलांचं छत्र हरवले. डोंबिवलीतील अशा 2 मुलांचं पालकत्व शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी स्वीकारले. या दोन्ही मुलांचं पालकत्व आणि आर्थिक मदतीची जबाबदारी मोरे यांनी त्यांच्या पत्नी भारती मोरे यांनी स्वीकारली. त्यामुळे या दोन्ही मुलांना आधार मिळालाय. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर अंधाराच्या जोखडातून मेळघाटातील चोपण हे गाव मुक्त झालंय. धारणी तालुक्यातील 500 लोकवस्तीच्या या गावात 160 कुटुंब आहेत. गाव व्याघ्र प्रकल्पात असल्यानं वीज पुरवण्यात अडचण होती. महाऊर्जा प्रकल्पांतर्गत सोलर पॅनलद्वारे गावाला वीज पुरवठा करण्यात आला. अशा प्रकारे वीज पुरवठा होणारं चोपण राज्यातील पहिलं गाव आहे. हा बॅटरीमधून हा इन्व्हर्टर कनेक्ट होऊन गावातला लाईट सोडते आणि इथं लाईट आल्यामुळे गावातल्या लोकांना खूप छान वाटले. आणि गावातले जे शिकणारे पोर आहे, लहान राहू दे या मोठा राहू दे, ते सगळ्याला म्हणजे हा समाचार TV वगैरे हे समाचार पाहून त्यांना माहीत वाटते की हा बाबा बाहर हे चालले ते चालले. अभी लाइन का व्यवस्था हो गया है तो पढ़ाई की भी दिक्कत नहीं है. पहले चूल्हे के उजाला पे पढ़ाई करते थे और बाहर सिटी में हम पढ़ते, तो हम कभी गांव में कहीं का तकलीफ नहीं है. मोबाइल का रेंज होना हमको, टावर के और रस्ते के. ट्रायबल सब प्लॅन या माध्यमातून याचं फंडिंग झालं होतं आणि मीडियाने खूप चांगली पद्धती वापरून चोपन हे पहिला महाराष्ट्रामध्ये गाव झाला ज्यामध्ये नॉन कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटी इज द ओनली सोर्स, ज्यापासून पूर्ण गावामध्ये 161 हाऊसहोल्ड्सला इलेक्ट्रिसिटी मिळेल. नाशिक मुंबई महामार्गाची 25 दिवसांपूर्वी दुरुस्ती करून देखील दुरावस्था झाली. महामार्गावर छोटे मोठे अर्धा ते 1 फुटांचे खड्डे दिसायला लागलेत. पावसामुळे आधीच रस्ते चिखलमय झालेत. यासोबत खड्ड्यात पाणी साचल्यानं या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज देखील येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता. यवतमाळ शहरात संतप्त नगरसेवकांनी आपल्या प्रभागातला कचरा ट्रॅक्टरने थेट पालिका प्रवेशद्वारापुढे टाकलाय. पालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही. नगराध्यक्ष आणि सभापती कचरा प्रश्नी बोलत नसल्यानं यवतमाळमध्ये कचरा उचलण्याचा प्रश्न गंभीर झाला. वाशिम जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. खास करून मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव आणि रिसोड शहरात वाशिम तालुक्यासह मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना चांगलाच फायदा होणार आहे. संत वाहते कृष्णामाई असं ज्या नदीचा उल्लेख केला जातो त्या कृष्णेचा रुद्रावतार आणि पूर काही वर्षांपासून बघायला मिळतोय. कृष्णा नदी आता दुथडी भरून वाहत आहे. कृष्णा नदीच्या ड्रोन कॅमेऱ्यातून घेतलेली ही दृश्य आहेत. निसर्गप्रेमी जुबेर इनामदार यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून कृष्णेचं विस्तीर्ण पात्र टिपलंय. सांगलीत कृष्णा नदीच्या पात्रात पुन्हा स्टंटबाजी सुरू झाली आहे. आयर्विन पुलावरून नदीत उंचावरून उड्या मारल्या जात आहेत. एक तरुण पुलावरून उडी मारतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. गेल्या काही वर्षांपासून कृष्णेची पाणी पातळी वाढली की अशा प्रकारे उड्या मारण्याचा प्रकार सुरू होतो. कुठल्याही अनर्थ होण्याआधी प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या लोणावळ्यातल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरून माती काढत धरणातील पाण्याला वाट मोकळी करून दिली. कोरोना महामारीमुळे मागील वर्षापासून पर्यटन स्थळ बंद आहेत. त्यामुळे भुशी धरण पर्यटकांना मुकले आणि पर्यटकांचाही हिरमोड झालाय. बीडच्या माजल गावात रेशन धान्याचा काळा बाजार करणारी टोळी पकडण्यात यश आले. जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये 610 पोती गहू आणि तांदळाचा समावेश आहे. यामध्ये महसूल विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांचा हात असल्याची चर्चा माजल गावात आहे. खताची अवैध साठवणूक करणाऱ्या एका कृषी केंद्रावर यवतमाळ कृषी विभागानं धाड टाकून 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पथकानं सेवादास कृषी केंद्राच्या गोदामाला सील ठोकलं. कृषी केंद्रात अनधिकृत किसान गोल्ड नावाच्या 200 बॅगा आढळून आल्या. हा सर्व साठा जप्त करत फौजदारी कारवाई करण्यात आली. काँग्रेसनं स्वबळाची भाषा सुरू केली. काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होईल. येणाऱ्या काळात काँग्रेसची सत्ता असेल असं काम आपल्याला करायचंय असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तर आम्हाला एकट्याला लढू द्या, देखते हे किसमे कितना है दम असं भाई जगताप बोलले. दरम्यान निवडणुका जाहीर होतील तेव्हा स्वबळावर लढायचं की कोणासोबत जायचं ते सांगू असा टोला अजित पवारांनी लगावला.
शिवसेना आता राष्ट्रीय राजकारणात प्रखरतेने उतरेल असा निर्धार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवलाय. दिल्लीची तख्त राखीतो महाराष्ट्र माझा ही ओळ शिवसेनेसाठीच लिहिली असावी असं ते म्हणाले. शिवसेनेच्या आधी आलेले आणि नंतर आलेले राजकीय पक्ष हे काळाच्या ओघात नष्ट झाले असं देखील राऊत बोलले. ठाण्यात वर्तकनगरमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावकर यांनी शिवसेनेच्या आमदार प्रताप सरनाईकांविरोधात साखळी आंदोलन केलं. ओळा माजीवाड्याचे आमदार सरनाईक 100 दिवस मतदारसंघात फिरकले नाहीत, ते गेले कुठे असा सवाल त्यांनी केला. दुसरीकडे शिवसेना वर्धापन दिन निमित्तानं प्रताप सरनाईकांनी कार्डियाक रुग्णवाहिकेचं लोकार्पण केलं. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वर्ध्यामध्ये काँग्रेसनं सत्याचा संकल्प करत भाजप विरोधात आंदोलन केलं. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टाळ मृदुंग वाजवत भजन सुद्धा केलं. या आंदोलनात भाजपा हटाव देश बचाव अशी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रायगड जिल्ह्यात अलिबागमध्ये महिला काँग्रेसच्या वतीनं महागाई विरोधात आंदोलन करण्यात आलं. ठिकरूळ नाका इथे रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात निदर्शनं करण्यात आली. त्यावेळी महागाई कमी झाली पाहिजे, खाद्यतेल गॅस दरवाढ कमी करा अशी मागणी करत केंद्रातील भाजप सरकारविरोधात घोषणा करण्यात आली. दादरमधल्या राड्यानंतर आता सिंधुदुर्गातही शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने सामने आले. त्यामुळे मोठा राडा झाला. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भाजपचं ओळखपत्र दाखवा आणि 1 लिटर पेट्रोल मोफत मिळवा असा कार्यक्रम ठेवला. यावरून भाजप कार्यकर्ते संतप्त झाले. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते शांत झाले. मीरा भाईंदर शहरातील भाजप नगरसेविका नैना म्हात्रे आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी तेजस्वी पाटील या दोघी हमरीतुमरीवर आल्या. तेजस्वी पाटील यांनी पालिकेला कीटकनाशक फवारणीसाठी दिलेल्या पत्रानंतर पालिकेने फवारणी केली. त्यावरून भाजप नगरसेविका नैना म्हात्रे भडकल्या. हा वाद शिवीगाळीपर्यंत पोहोचला. नगरसेविका नैना म्हात्रे यांनी तेजस्वी पाटील यांना अश्लील अपशब्द वापरत शिवीगाळ आणि दमदाटी केली. मुंबईतल्या मेट्रोची चाचणी आजपासून सुरू झाली. दहिसर ते अंधेरी DN नगर या मेट्रो लाईन 2A आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो लाईन 7 वर चाचणी सुरू झाली. आता या चाचणीच्या कालावधीत 6 डब्यांच्या मेट्रोची विविध पद्धतीने चाचणी घेतली जाईल. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला मेट्रो लाईन तयार होणार असल्याचं MMRDनं स्पष्ट केलंय. राजगड रोपवेला विरोध असणाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, मात्र वयोवृद्ध लोकांसाठी रोपवे आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तर गडाच्या सौंदर्याला धक्का न लावता रोपवे केला जाईल अशी ग्वाही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. कोरोना काळात मुंबईकरांसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडननं सन्मानित केले. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनच्या महाराष्ट्र अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी पालिकेच्या महापौर दालनात महापौरांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केलं. कॉटन किंग प्रस्तुत बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे